लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा। ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका। सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका। आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटू कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी। मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे, तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी। नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो। त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते। याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते। महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। कुष्ठरोग हा शाप नाही, तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेत आज पाणी प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। भाजपच्या नगरसेविका प्रियंका माने या थेट पाण्याचा हंडा घेऊन सभागृहात पोहोचल्या, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावरच अडवलं। दरम्यान प्रभागातील पाणी टंचाईच्या मुद्द्यावर नगरसेवक सचिन मराठे यांनीही महासभेत सवाल उपस्थित केलाय। नाशिक महापालिकेत आज पाणी प्रश्नावर विशेष महासभा आयोजित करण्यात आली होती, मात्र याच दरम्यान भाजपच्या नगरसेविका प्रियंका माने आपल्या प्रभागातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ थेट पाण्याचा हंडा घेऊन सभागृहात पोहोचल्या। गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागात पाणी मिळत नसल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं, मात्र सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच सुरक्षा रक्षकांनी त्यांना हंडा घेऊन आत जाण्यास मज्जाव केला। प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेल्या मी 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहे। आमच्या गेल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमच्या पाण्याचं फिल्ट्रेशन आहे, जलशुद्धीकरण ते लिलगरी बाग येथे आहे आणि आज आमच्या हक्काचं जे पाणी आहे आज ते दुसऱ्या प्रभागामध्ये द्वारका असेल तिथं चोरल्या गेल्या आहे, असा माझा हा आरोप आहे। आणि आज माझ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्या माता भगिनी आहे, आज त्यांच्यासाठी मी नगरसेवक नाही, आज एक त्यांच्यासाठी इथं उभी घेऊन राहिलेली आहे पाण्याचा प्रश्न। आज त्या 60 ते 70 वर्षाच्या ज्या आजी सकाळी उठून त्या पाण्यासाठी वणवण करत असतात प्रभागामध्ये, आज त्यांची वणवण जी मला त्यांची बघवत नाही। प्रशासन काय झोपलं आहे की याच्या मानेनगरमध्ये जलकुंभ गेले 3 वर्षापासून मी उभारलेले आहे। आज ती जलकुंभ रिकामी शो म्हणून ती टाकी उभी करून ठेवली आहे प्रशासनाने। 1 कोटी 20 लक्ष जे पाणी द्वारकेला डबल 2दा पाणी सोडतात। आज तिथले धारणकर साहेब असेल, आज माझा निश्चित आहे की आज मी त्यांच्यावर त्यांच्या घरात 2-2 टाइम पाणी आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1 टाइम सुद्धा पुरेसं पाणी नाही। दरम्यान प्रभाग क्रमांक 15चे नगरसेवक सचिन मराठे यांनी या पाणी टंचाईच्या मुद्द्यावर महासभेत प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला। शहरात जलकुंभ उभे असतानाही अनेक भागांमध्ये नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी मांडलाय।
नगरसेवकांनी ते काम करायचं का? तुम्ही आमच्या प्रभागात पाणी सोडा, आम्ही तुमच्या प्रभागात पाणी सोडू, आमची टाकी भरू द्या, तुमची टाकी भरू द्या, हा काय प्रकार चाललाय? प्रशासनाला याच्यावर काय बोलता येत नाही का? हा भाग तुमचा टाकी ही मुकणे धरणावर भरणार हे असं नगरसेवक म्हणत असाल, हा प्रकार काय? माझ्या प्रभागात काल पाणी नाही आलं, लोकांचे 10वीचे पेपर होते, भरपूर जणांनी मला फोन केले की भाऊ 10वीचा पेपर असताना सकाळी धावपळ झाली, ही धावपळ कशासाठी? पण मला हे प्रशासनाने पहिलेच मी खत्री मॅडमला मी फोन केला होता काल की मॅडम पाणी सोडलं नाही, पाणी भरलं नाही, लोकांची धावपळ होते, पण हे प्रशासन फेलर आहे का? पहिलेच नियोजन करून त्याचं तुम्ही मुकणे धरणावून घेणार तर तुम्ही पंचवटीतून घेणार तर तुम्ही इतर कुठून पाणी देणार, अचानक पाणी बंद करणं हा प्रकार कोणता? दरम्यान आपल्या प्रभागात फिल्टर प्लांट असतानाही नागरिकांना पाणी मिळत नसल्याचा आरोप नगरसेविका प्रियंका माने यांनी केलाय. अधिकाऱ्यांकडे दिवसातून 2 वेळा पाणी येत असताना नागरिकांना मात्र एकदाही पाणी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष न दिल्यास उद्या सर्व नगरसेवकांसह सभागृहात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.